नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापक पदासाठी मान्यता देण्यात आली आणि या सगळ्या संदर्भातला घोटाळा जो होतो तो सदर पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आला तक्रारीनंतर आणि त्यावर आता 5 जणांना अटक झाली आहे. पुढे काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या तपासनाचे पोलीस उपायुक्त सर डीसीपी मधने सर आहे. सर, प्रकरण खूप मोठं आहे अशा पद्धतीने दिसतंय काय? नाही, जे आम्हाला प्राथमिक कंप्लेंट आली होती की सदर जो आरोपी मुख्याध्यापक आहे त्यांनी बोगस डॉक्युमेंट करून सहशिक्षकाचा संबंधित नियुक्तीचं जे आपण त्याला निश्चिती म्हणतो ते करून घेतलेलं होतं. त्यानंतर जेव्हा हे प्रकरण डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे आले ना भंडारा शिक्षणाधिकाऱ्याकडून, त्या ठिकाणी कुठंतरी ते बोगस बनावट असल्यासंबंधी त्या संबंधित विभागाला सुद्धा समजल्यानंतर सुद्धा त्यांनी ते प्रकरण शालार्थ आय डीपर्यंत घेऊन गेले आणि त्यांना शालार्थ आय डी इश्यू केला. त्याच्या अनुषंगाने त्याचं ते मुख्याध्यापकाचं पदही त्याला नियुक्ती मिळाली. त्याच्या अनुषंगाने काही तक्रारदार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यामध्ये तपास केला तर सदर प्रकरण हे बोगस असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या अनुषंगाने आम्ही डेप्युटी डायरेक्टर सहित त्यांच्या ऑफिसचे इतर 3 आणि पुंडके असे 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा आज पावितो पोलीस कस्टडी रिमांड आहे. त्याच्या अनुषंगाने आम्हाला इतरही जे काही नागपूर झेडपीमध्ये जे काही कागदपत्र तेथून मिळाले संबंधी माहिती मिळाली आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तत्कालीन जे शिक्षणाधिकारी असतील त्यांच्याकडे त्या संबंधी आम्ही इन्क्वायरी करत आहोत. सर, अनेक लोकांच्या यामध्ये सह्या खरंच ते लोक इन्व्हॉल्व आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे, कारण की बनावट सह्या असण्याची सुद्धा शक्यता आहे. निश्चितच याच्यामध्ये आम्ही पूर्ण त्याच्यासंबंधी खात्री करू की त्या सह्या त्याच संबंधित शिक्षण अधिकाऱ्याच्या तत्कालीन आहेत का इतर कोणी त्याच्यामध्ये सहभागी आहे. त्याच्या अनुषंगाने जो महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल आम्हाला प्राथमिकदृष्ट्या दिसून आला निलेश मेश्राम, तर त्याच्या अनुषंगाने त्या आरोपीकडून इतर काही आम्हाला माहिती प्राप्त होते. त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत. सर, पुढे यामध्ये आणखी आता कागदपत्र तपासले जाणार आहे. विभागीय आयुक्त जे उपसंचालक होते त्यांच्या कार्यालयात ते कागदपत्र जप्त केली जाते अशी माहिती मिळते आहे. काय नेमके पुरावे गोळा करणं अजून अपेक्षित आहे पोलिसांना या सगळ्या? सर, निश्चितच ज्यावेळेस आपण तपास करतो त्याच्या अनुषंगाने ते तपासाला जे डॉक्युमेंट लागतात किंवा जे एव्हिडन्स आम्हाला गरजेचं आहे तपासणं ते आम्ही निश्चितच संबंधित ऑफिस असेल, संबंधित आरोपींची घरजडती असेल, निश्चितच आम्हाला ते करावी लागेल. आम्ही तो करत आहोत आणि त्याच्या अनुषंगाने जे पुरावे मिळतील त्याचे आम्ही लिंकअप करत आहोत. सर, पुढे काही नवीन तक्रारी तुमच्यापर्यंत येतात काय? कारण की वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे घोटाळे झाले आणि सगळ्यांना असं वाटतं की आता सदर पोलिसातच तक्रार करा अशा प्रकार समोर येत आहे. नेमकं काय सुरू? नाही, याच्या संबंधी जे काही कोणी तक्रारदार पुढे आले तर त्या संबंधित ज्या विभागाच्या त्या तक्रारी असतील, मुख्यतः शिक्षण विभागाच्या ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत असतील, ज्या संस्था ज्या ठिकाणच्या जिल्ह्यांतर्गत असतील किंवा डेप्युटी डायरेक्टर ऑफिसच्या संदर्भात असतील, निश्चितच आम्ही त्याची चौकशी करू आणि जर असा प्रकार आढळून आम्हाला आला तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितच गुन्हे दाखल होतील. सर, पुढे आता या तपासामध्ये तुम्ही PCR मिळवण्याचा जे आरोपी आहे त्यांचा आज PCR संपतो आहे तर त्यांचा तो मिळवण्याचा प्रयत्न असेल का, किंवा निलेश मेश्राम हे सगळं करत होतं? निलेश मेश्रामकडे स्वतःच्या काही शाळा आहे, त्याची पत्नी मुख्याध्यापक अशी चर्चा आहे. नेमकं काय तपास झाला? त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. जे काही डेव्हलपमेंट होतील त्या निश्चित आम्ही कोर्टासमक्ष सादर करू आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला इथं आरोपींची आणखीन का पोलीस कस्टडी रिमांड आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा PCR साठी पुन्हा एकदा आम्ही त्यांना सादर करू कोर्टाला. पुढच्या काळात आणखी नवीन लोकांना अटक होण्याची शक्यता? ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी सहभाग त्याच्यामध्ये दिसून येईल, निश्चितच याच्यामध्ये जर तसा सहभाग दिसून आला तर त्याच्यामध्ये निश्चितच अटकेची संख्या, अटक आरोपींची संख्या वाढू शकते. नक्कीच या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे आणि आता कागदपत्र जे आहे तपासली जात आहे. बनावट कागदपत्रांवर सह्या त्या तपासल्या जात आहे. आणखी जे आरोपीची संख्या वाढेल त्यानुसार पुढे यामध्ये अजून नवनवे खुलासे होत राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.